मित्रांनो नमस्कार. आजच्या गेस्ट आहेत ब्युटी पार्लर मास्टर या हिरकणी अवॉर्डेड 2025च्या मिस आहेत. त्यासोबतच आर्मोरा ट्रिझर याच्यामध्ये पण त्यांचे सर्टिफिकेट आहेत. खूप सारे सर्टिफिकेट आणि ट्रॉफ्या मॅडमकडे आहेत आणि या ब्युटी पार्लर मध्ये खूप साऱ्या मुली ट्रेन पण होतात. सर्वप्रथम मॅडम थँक्यू सो मच युअर व्हॅल्युएबल टाइम. ब्युटी पार्लर बद्दल आपल्याला थोडीशी माहिती आहेच, पण नेमकं ब्युटी पार्लरचा पूर्ण हिस्ट्री काय आहे ते आज आपण या एपिसोड मध्ये माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा एपिसोड खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट होणार आहे. तर मॅडम सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे इन्फो विजय चॅनल मध्ये. तर थँक्यू. तुमची ही जे ब्युटी पार्लर चालू करण्याची जर्नी स्टोरी थोडक्यात सांगा ना. माझी जर्नी सांगायचं म्हणलं तर 2006 पासून स्टार्टेड झालेली आहे. 2006 ला मी माझी जर्नी पुण्याने दीपा परांजपे मॅम कडून स्टार्ट केलेली आहे. एका वर्षाचा मी डिप्लोमा आणि मास्टर क्लास तिथेच केला. त्यापासून नंतर मग आयटीआय कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून माझा मी जॉब कार्यरत करत होते. 1 वर्ष ते 2 वर्ष मी तिथे जॉब केला आणि त्यानंतर मी जस्ट माझा स्वतः ओन बिझनेस स्टार्ट केला, कारण मला जॉब पेक्षा बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. आणि मी हा जर्नी स्टार्ट करायचा नेमकं म्हणजे आवड होती. त्यामुळे मी बिझनेस बिझनेस माध्यमातून मी सुरू केलेला आहे. आणि आज ती माझी आवड एक माझं नाव तयार करून दिलेलं आहे की बाबा हा पार्लरचे अशा पद्धतीमध्ये आहेत की जेणेकरून परफेक्ट आहेत. कोणाला जरी सांगितलं की कुठे जायचंय तर ते म्हणतील की ह्या मॅडमकडे जा. इतका विश्वास मी आज जिंकलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे छान वाटतंय. हा बिझनेस स्टार्ट करण्यामागचा म्हणजे हे बिझनेस म्हणून ब्युटी पार्लर चालू केलं का तुमचा हा पॅशन होता? हा फॅशन होता माझा. बिझनेस म्हणून केला असता तर तो एक अंडर एस्टिमेट झाल्यासारखं झालं असतं की मला एवढं काम करायचंय, मला एवढा पैसा कमवायचा आहे. हे असं काही डोक्यामध्ये नव्हतं. पैसा वगैरे कमवायचा नव्हता. लोकांचं सौंदर्य वाढून द्यायचा होता आणि त्यातनं आपल्याला समाधान तयार करून घ्यायचा होता, जेणेकरून कस्टमर हा हॅपी होऊन जायला पाहिजे आणि आपल्याला पैशांच्या माध्यमातून आपल्याला सुख नकोय. तर आजच्या ह्या जनरेशन मध्ये ब्युटी पार्लर जाणं का महत्वाचं वाटतं तुम्हाला? आज जे हल्ली फूड मधून आपल्याला डाएट चांगला भेटत नाहीये. ऑलरेडी आधी असं होतं की डाएट खूप छान भेटायचं आणि नॅचरल थिंक होतं आणि लिव्हिंग खूप छान होती, लाईफस्टाईल खूप छान होते आणि हेल्दी लाईफ होती. आणि आज पाहायला गेलं तर आपल्याला खाण्यापासून राहण्यापासून सगळ्या गोष्टींसाठी पोल्युशन, हे सगळ्या गोष्टी फेसअप करावं लागत आहे. आणि पर्सनल केअर आता सध्याला खूप हल्ली गरजेची झाली आहे. स्पेशली फर्स्ट ऑफ ऑल मी सांगण्याचा अर्थ म्हणजे सध्या आधीच्या समरमध्ये आणि आत्ताच्या समरमध्ये खूप हिटिंग आहे. का तर सोशल एन्व्हायरमेंट जे होता तो खूप कमी पद्धतीमध्ये आलेला आहे. जसे की ट्रीज वगैरे कमी झालेले, त्यामुळे हिटिंग खूप वाढलाय. तर हिटिंगचा फोर्स टोटली स्किनवर येतोय आणि स्किनवर आल्यानंतर सगळ्यात पहिला मला जे आजार निर्माण होतोय तो आहे पिगमेंटेशन. हल्ली पाहायला गेलं तर पिगमेंटेशन प्रत्येकी स्किनवर दिसत आहे. त्याचं कारण आहे हिटिंग. त्यामुळे असं वाटतंय की मला पार्लर खूप गरजेचे झाले आणि प्रत्येक एका घरातनं प्रत्येक एक महिला पार्लरकडे आकर्षित झालेली आहे. पण पार्लर मुलीला थोडा जास्तच कॉन्फिडन्स आलाय असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी बरोबर आहे. कारण पार्लर हे सगळ्या मुलींसाठी असं आहे की माझं एक स्वप्न आणि माझं एक ड्रीम कम्प्लीट होणार आहे. मला हा लुक पाहिजे आणि मी अशी सुंदर दिसणार आहे. ती भावना सगळ्यांची झालेली आहे आणि ती भावना आज पूर्ण म्हणजे स्वरूपात आलेली आहे, साकार होत आहेत. आपले हे किती वर्ष झाले तुम्ही पार्लर चालूच आहे सध्या? माझं पार्लर आधी सुरुवातीला नांदेडला होतं. 2006 ला मी ज्यावेळेस जर्नी स्टार्ट केली होती त्यावेळेस मी माझं जर्नी स्टार्ट झाल्यानंतर ओन बिझनेस मी जसं की बोलले मागच्या ह्याच्यामध्ये 2008 नंतर मी स्वतःचा ओन बिझनेस स्टार्ट केला. 2015 नंतर माझी मॅरेज इथे माळाकुळीला झालेली आहे. माझे मिस्टर अनिल सिंग परिहार सुवर्णकार आहेत. माळाकुळीमध्ये त्यांचं एक उच्च दरीय स्थान आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मला परत इथे पण पुन्हा एक संधी भेटली की मी फॅशन थ्रू आवड निर्माण करून मी परत तीच जॉईनिंग केली. तर माझा इथे 2018 पासून मी इथे जर्नी स्टार्ट केली माळाकुळी या क्षेत्रामध्ये. आमचं गाव खूप मोठं आहे, 12 तंडे 12 वाडी, इथे सगळे एकत्रित येतात आणि बिझनेससाठी खूप सुंदर स्कोप आहे प्रत्येकांना आणि विशेष म्हणजे तो स्कोप मला भेटलाय, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. नाही तर आपल्या ह्या ब्युटी पार्लर मध्ये सध्या कोणत्या कोणत्या सुविधा आहेत माझ्याकडे? जेणेकरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिगमेंटेशन प्लस पिंपल्स, त्यानंतर हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्मूथनिंग प्लस फेशियल्स मध्ये प्रत्येक एक फेशियल्स आहेत. कार्बन फेशियल, हॉलिवूड फेशियल प्लस डर्मा रोलिंग, डर्मा निडलिंग, डॉक्टर पेन प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुमचा हल्ली खूप जास्त प्रॉब्लेम येतोय की
जस्ट आत्ता सांगायची इच्छा म्हणजे पोलीस भरतीसाठी टॅटो रिमूव्हिंगसाठी खूप जास्त विद्यार्थी म्हणजे विचारामध्ये आहेत की आम्हाला टॅटो रिमूव्ह करायचा आणि भरतीसाठी आम्हाला कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतो. तर टॅटो रिमूव्हिंग पण आहे, गोंधन रिमूव्हिंग प्लस बर्थ मार्क, भरपूर काही अनेक ट्रीटमेंट्स त्याच्यामध्ये आम्ही इथे इन्क्लूड करतो आणि माझ्याकडे स्टुडंट पण आहेत, त्यांच्या माध्यमातून मी त्यांना ट्रेन करून ते मी कार्यरत करते. ठीक आहे. पार्लरमध्ये हेअर कटिंगचे किती प्रकार आहेत? हेअर कटिंग्समध्ये भरपूर आहेत, जसं की फेदर कट, लेअर कट, ग्रॅज्युएशन कट, मल्टी लेअर कट, सिग्नेचर कट, त्यानंतर बटरफ्लाय कट, असे भरपूर प्रकारस आहेत आणि प्रत्येक एक कटचा वेगळा लुकिंग असतो आणि ते लुकनुसार ते हेअर कट खूप सुंदर दिसतो. हायड्रा फेशियल पण आहे आपल्याकडे. येस, हायड्रा फेशियल, कोरियन फेशियल, त्यानंतर LED मास्क थेरपी. तर हायड्रा फेशियलचा हा जो ग्लो असतो तो किती दिवस राहतो साधारण? मिनिमम कस्टमरने जर हायड्रा फेशियल फर्स्ट अटेम्प्ट केला तर त्यांनी हायड्रा फेशियल घेतल्यानंतर त्यांना एक प्रिकॉशन घ्यावं लागतं की जसं की आज हायड्रा फेशियल झालाय तर त्यानंतर तुम्हाला एक दिवस पूर्णपणे सन अवॉइड करायचं आहे, कुठलं केमिकल अवॉइड करायचं आहे आणि अंडर थोडंसं रिलॅक्सेशन मध्ये राहायचं आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला 15 दिवसाचा ग्लो खूप सुंदर असेल आणि स्किन जर खूप सेन्सिटिव्ह असेल तर हायड्रा ऑप्शन मध्ये तुम्हाला कार्बन फेशियल पण खूप छान आहे, बेबी ग्लो फेशियल आहे, त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीमध्ये आपल्याला 2 ते 3 महिन्याचा रिझल्ट खूप छान पद्धतीमध्ये आपण स्टेबल करून ठेवू शकतो. आता हे जे स्मूथिंग ट्रीटमेंट असते हे काय असतं? स्मूथनिंग ट्रीटमेंट हल्ली केसांमध्ये बायकांना गुंता खूप होतोय, केस फ्रिझी होत आहेत, गुंता निघत नाहीये आणि केसांमधला जो नॅचरल शाईन आहे तो निघून चाललाय. तो शाईन परत एक टिकून घेण्यासाठी किंवा एक टेम्पररी ट्रीटमेंट म्हणून हा आम्ही स्मूथनिंग ट्रीटमेंट देतो. त्यामध्ये स्मूथिंग ट्रीटमेंटमध्ये केस एकदम शायनिंग आणि सिल्की आणि फ्रेश होतात, जेणेकरून आपण हेअर कोमिंग करताना गुंता लागत नाही, केस दुरून सिल्की आणि शायनी दिसतो आणि सॉफ्ट होतो. स्पा मध्ये नेमकं काय असतं आणि हे का गरजेचं असतं? हा, हेअर स्पा खूप छान प्रश्न विचारला. हेअर स्पा आजच्या सध्या जनरेशनसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. जसं की खूप जणांच्या महिलांचे हेअर फॉलचा प्रॉब्लेम येतोय, हेअर फॉल खूप होत आहे, हेअर व्हाईट होत आहेत, हेअर खूप थिनी झालाय. त्या सगळ्या गोष्टींसाठी एक वरून सप्लिमेंट द्यायचा म्हणलं तर आपण हेअर स्पा करू शकतो, जेणेकरून हेअर स्पा मध्ये एक प्रोटीन ट्रीटमेंट असल्यासारखी आहे. त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला केसांना हेअरफॉल थांबवू शकतो, मर्यादित कालावधीपर्यंत आपण हेअरफॉल टिकू शकतो आणि त्यामध्ये पण एक स्मूथनिंग टेक्स्चर निर्माण होतं, नरिशमेंट येतो. खूप छान पद्धतीमध्ये हेअर स्पा आपण करू शकतो. रेग्युलर मध्ये ज्यांचा हेअरफॉल खूप होतंय त्या महिलांनी अगदी उत्सुकतेने हेअर स्पा करू शकतात. परत फेशियलचे स्टेप किती आहेत किंवा स्टेप वाईज बेनिफिट? फेशियल जर करायचंच म्हटलं तर तुम्ही एक चांगल्या तज्ज्ञांकडे फेशियल करून घ्या. लोकांचा आजकालचा हल्ली असं म्हणजे एक हे झालंय की फेशियल केलंय मॅडम पण ग्लोच वाटत नव्हता हो, परत काळा पडला, तर का असा हा होऊ शकतो? जेणेकरून आपण एक ब्युटिशियन चुकीची निवडली असू शकते किंवा त्यांचा चुकीचे स्टेप्स वगैरे त्यांचे चुकीचे झाले असतील, त्या पद्धतीमध्ये तो ग्लो चुकीचाच होणार आहे. तर तुम्ही चांगला प्रोफेशनल आर्टिस्ट शोधा, फेस शायनी जर पाहिजे असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये जेव्हा मसाज होतो आणि चांगले प्रोडक्ट यूज केले जातील आणि तेवढ्याच चांगला जर करणारी ब्युटिशियन असेल तर 100% खूप छान पद्धतीमध्ये ग्लो येतो. आणि फेशियल मिनिमम बेसिक आपला जर करण्याचा जर हेतू असेल तर मिनिमम 30 to 40 मिनिट्स हा फेशियलचा एक कालावधी ट्रीटमेंट असतो. त्यामध्ये तुमची स्किन टॅनिंग निघून जाते, डलनेस निघतो आणि शाईन तुमच्या स्किनमध्ये इन्क्लूड करून देते. फेशियल हा हल्ली सगळ्यांना करायला पाहिजे. फेशियलमुळे बाहेरचं पोल्युशन आपल्या स्किनवर जास्त वेळ टिकून राहत नाही, आपली स्किन हेल्दी राहते, ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीमध्ये राहतो, जेणेकरून आपल्याला आता सध्या खूप गरज आहे. स्ट्रेसफुली लाईफ आहे आपली, धावपळीची आहे, त्यामध्ये आपल्याला फेशियलचा खूप छान प्रॉफिट भेटेल. म्हणजे केलीच पाहिजे फेशियल प्रत्येकाने येस, ऍज कम्पेअर टू असं काही नाही. फेशियल करणं म्हणजे काळं गोरं असं काही नाहीये. फेशियल हा रिलॅक्सेशनचा सगळ्यात पहिला पार्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा फेशियल एवढा वेळ होऊ शकतो 30 ते 40 मिनिटं, तर त्यामध्ये तुमचा फेशियलचा टॅनिंग निघतो आणि स्पेशली खूप छान शाईन पण क्रिएट होतो. त्याच्यामध्ये जेंट्स लेडीज सगळ्यांनीच करायला पाहिजे. हल्ली लेडीज पेक्षा जेंट्स पण खूप कारण फेस करतात. की लेडीज तर जास्त करून घरीच राहतात ऍज Yes. कम्पेअर टू जेंट्स बाहेरच फिरत बाहेर राहतात. फिरतात. त्यामुळे आणि मला वाटते की जेंट्सने पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच नक्कीच.
त्यानंतर हे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर ह्याचे काय बेनिफिट आहेत? जसे की आता तुम्ही हल्ली मागचा प्रश्न विचारलेला की फेशियल का गरजेचं आहे किंवा फेशियल का करावे, तसाच मेनिकेअर आणि पेडिकेअर हा भाग पण तसाच आहे की जसं की आपल्या हातापायांना आपण पर्सनली लक्ष देत नाही. जसं सगळ्यात पहिला आपण कधी पण पाहतो आरशामध्ये तर आपल्याला चेहरा दिसतो, म्हणून आपलं लक्ष असतं की चेहरा खूप सुंदर दिसायला पाहिजे. आपण चेहऱ्याला सगळं खर्च करतो की ही क्रीम लावायची, ती क्रीम लावायची, हे मेकअप करायचा, ते मेकअप करायचा. पण ज्यावेळेस आपण स्वतंत्र बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यापेक्षा हातांमध्ये खूप फरक दिसतो आणि पायांमध्ये फरक दिसतो. त्यामुळे आपल्याला पर्सनल केअरअप मध्ये आपल्याला मेनिकेअर पेडिकेअर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रिलॅक्सिंग पण खूप छान होतं आणि एक प्रकारे त्यामध्ये क्लिनिंग खूप सुंदर होते. आणि छोट्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर मेनिकेअर पेडिकेअर हा भाग म्हणजे पूर्णपणे तुमची घाण काढून देतो. मसाजिंग होते, रिलॅक्सेशन होते, ग्लो येतो, प्लस तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे मेंटली फ्रेश करून देतो. मसाज जेव्हा होतो पेडिकेअरचा, टोटली जेव्हा पायांना आपण घेतो तो पूर्ण डोक्यांचा शिरा अशा मोकळा होतात आणि रिलॅक्स फील होतो कस्टमर. हल्ली जे जॉब वाल्याचे ब्युटिशियन्स आहेत म्हणजे एकंदरीत ब्युटिशियन झालं, कुठल्याही प्रत्येक एक फील्डमध्ये सगळ्या लेडीज अशा आजकाल वर्किंग वुमन झाल्या. त्यांना एक नीड आहे की मला टायर्डनेस झालाय, मला बॅक पेनिंग आहे, मला फूड पेनिंग आहे, मला आर्म्स दुखतात, तर त्यामध्ये मेनिकेअर पेडिकेअर मध्ये हा सगळा एक टेम्पररी खूप छान रिझल्ट येतो. आता हे सध्या लेडीज साठीच ब्युटी पार्लर आहे, तर Yes. भविष्यामध्ये मुलांसाठी पण एखादं ब्युटी पार्लर ओपन होईल? नक्कीच आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये व्हायलाच पाहिजे. जसं की लेडीजच्या पार्लर आमच्या माळाकोळीमध्ये तर 25 पार्लर तरी असतील. हा, आता प्रत्येकी गल्लोगल्ली आपल्या प्रत्येक एका चौकामध्ये 3 ते 4 पार्लर नक्कीच निघतील जर पाहायला गेलात तर. पण जेंट्सचे एवढे पार्लर नाहीयेत. का नाहीयेत? की जेंट्सनी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. लेडीज सौंदर्यासाठी खूप कॉन्शियस असल्यामुळे त्या भरपूर पार्लर्स आहेत आणि उद्योजक म्हणून ह्या ब्युटिशियन क्षेत्रामध्ये त्यांनी खूप कार्यरत ठरल्यात. पण जेंट्ससाठी पण नक्कीच पाहिजे ना. जेंट्स पण सुंदर दिसायला पाहिजे. तेच म्हणतोय, भविष्यामध्ये जेंट्स साठी पण पार्लर ओपन होतील असं वाटतं का नक्कीच तुम्हाला? व्हायला पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. तर नॉर्मली डेली आपण सेल्फ केअर कसं घेऊ शकतो सेल्फ घरगुती? केअर जर घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे आपली स्किन कशी आहे ओळखणं. त्या स्किन कशी आहे, कुठल्या टेक्स्चर आहे, त्या पद्धतीमध्ये एकदा आपण ओळखल्या गेले कुठल्या तरी ब्युटिशियन थ्रू आपण आपली स्किन टेक्स्चर कसं आहे हा पॅटर्न लक्षात घेऊन घेणे. त्यानंतर तुम्हाला होम केअरिंग मध्ये मिनिमम सनस्क्रीन लोशन, फेस वॉश, सीटीएम ज्याला आपण म्हणतो की जेणेकरून सकाळी मॉर्निंग फेस वॉश पाहिजे, बाहेर निघताना सनस्क्रीन लोशन, टोनर प्लस नाईटला सिरम्स, ह्या डेली रुटीन मध्ये आपण घेऊ शकतो. आणि आठवड्यामध्ये एकदा पर्सनल क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. हल्ली पोल्युशनमुळे जसं म्हणते मी, त्यामुळे आठवड्यातनं एकदा रिलॅक्स तुम्ही स्वतःला थोडा वेळ द्या, 30 मिनिटाचा वेळ द्या आणि नॉर्मली होम क्लिनिंग करून घ्या फेसची. त्यालाच आपण म्हणतो की डिटॅनिंग पॅक, स्क्रबिंग झालं, स्टीम झालं, खूप निडेड आहे. कारण लोकांना आजकाल स्वेट खूप कमी येतात, वर्किंग खूप कमी झाली. हल्ली आपल्या घरामध्ये खूप वॉशिंग मशीन झाली, Right. भांड्यांची मशीन झाली. प्रत्येक एक गोष्टी म्हणजे आपलं एक हार्ड वर्किंग वाला काम कमी झालं असल्यामुळे आपल्याला स्वेट हा निर्माण होत नाही आणि अनेक आजार निर्माण व्हायलेत. त्यामुळे आपल्याला जे पाहिजे स्वेटिंगसाठी तो फोर्सेस खूप गरजेचा आहे आणि फोर्सेस ओपन नसल्यामुळे पिंपल्स येणं, ब्लॅकेट्स व्हाईटेट्स येणं हे खूप जास्त प्रकार हल्ली दिसून यायले. ठीक आहे. जर आजचा विचार केला तर आपल्या भागामध्ये खूप ऊन लागतं, यस. तर ह्या उन्हामुळं सनस्क्रीन तर कुणी तेवढं काही वापरत नाही. जर अँटी टॅन ट्रीटमेंट घ्यायची म्हणलं तर? हां, अँटी टॅन ट्रीटमेंट घ्यायची असेल तर स्किन तुमची त्या पॅटर्नमध्ये तुमचं एजिंग माझ्याकडे करायला गेलं तर मी फर्स्ट एजिंग पाहते, स्किन टेक्स्चर पाहते आणि स्किन टेक्स्चरला टॅनिंगवाला ट्रीटमेंट करायचं निडेल असेल तर स्किनमध्ये त्या पद्धतीमध्ये मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करते. जसे की खूप जास्त स्किन ऑइली आहे त्यांना ऑइल फ्री ट्रीटमेंट्स देऊन मी डिटॅनिंग करते. आणि जर खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल त्यांना स्टीमिंग अवॉइड करते. स्टीम अवॉइड करून त्यानंतर त्यांना एक पॉलिशिंग वाला मसाज देते आणि हलक्या हाताने फेशियल करून त्यांना डिटॅन करून देते. कारण स्किन ओळखूनच काम करताल तर त्या पद्धतीमध्ये खूप छान रिझल्ट येतो. जेणेकरून काम इझी पण होतं आणि कस्टमर हॅप्पी होतं. हे आम्ही आमचा स्वतःचा पहिला मुद्दा आहे. स्टीमिंग मध्ये हेअरची पण आणि फेशियल पण असतं का? कशामध्ये? हे स्टीम जी घेतो आपण. येस येस. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्पा घेतो त्यावेळेस स्टीम अवॉइड करतो. म्हणजे कधी कधी उन्हाळा असेल तर स्टीम अवॉइड करतो. पण स्टीम हा प्रकार तुमच्या बॉडीला लागतो, केसांना लागतो,
बस फेसला लागतो. तुमच्या गरजेनुसार आम्ही प्रत्येक ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही स्टीम इन्क्लूड करते किंवा स्किप करतो. नेमकी स्टीम कोणची कोणची देता तुम्ही? त्याच्यामध्ये एक कोल्ड स्टीम आहे आणि एक हिटिंग स्टीम आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोल्ड स्टीम पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोल्ड देतो आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त जेव्हा डॅन्ड्रफ वगैरे होते, केसांमध्ये रुक्षपणा आलाय आणि केस खूप गळतात हिवाळ्यामध्ये, तर त्यावेळेमध्ये आम्ही हॉट ऑइलिंग मसाज देऊन स्टीम देतो. ती स्टीम जी आहे हिटिंग वाली असते. जे आपण हिटिंग वाली स्टीम देतो, काही जणांचे प्रश्न आता नॉर्मली आहेत की त्या स्टीम मुळे केस लॉस होतात असं पण म्हणतात. अजिबात नाही. ज्यावेळेस आम्ही स्टीम देतो, एक विचार करा, लॉस कसे होतील, का आपण स्टीम का द्यायची, हे सगळ्यात महत्वाचं जर आपण जाणून घ्यायचं असेल तर स्टीम हा आपल्या केसांमधले जे पोर्सेस ब्लॉक झालेत, केस गळत आहेत, त्यांना लॉकिंग मध्ये करायचं असेल त्यावेळेस आपल्याला कुठलं पण ट्रीटमेंट करायचं तर आधी स्टीम द्यावं लागेल. स्टीम दिल्यानंतर पोर्सेस ओपन होतात. ज्यावेळेस पाणी आपल्या वेळेस गरम पाणी जाते तर आपल्याला इथे छिद्र दिसतात. कधी पाहिलात का तुम्ही पातेल्यामध्ये वाफ घ्या असं चेहरा करून, तर त्यावेळेस इथे आपल्याला स्किन मध्ये फोर्सेस ओपन दिसतात. मग त्या स्टेट मधून आपण जर विचार केला तर आम्ही आधी फोर्सेस ओपन करून घेतो आणि त्यानंतर जे काही आम्हाला त्याच्यामध्ये इम्प्लूड करायचं आहे तर मग ते आम्ही त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून त्याला रिझल्ट देतो. पण त्याच्यामध्ये हेअर लॉस अजिबात होणार नाही. चुकीचा गैरसमज आहे. नाही, काही जणांचे प्रश्न होते त्यामुळे प्रश्न विचारला. त्यानंतर परत उन्हाळा चालू आहे, नाही म्हणलं तर 4 महिने उन्हाळा चालतोच आणि आपल्या मराठवाड्यामध्ये तर खूपच ऊन लागतं, तर त्यासाठी सनस्क्रीन गरजेची वाटते का तुम्हाला? 100%. कारण आजकाल जसं झालंय की ऊन खूप जास्त झालंय आणि स्किन मध्ये डायरेक्ट जाताल तर स्किन बर्निंग होऊ शकते. त्यामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर खूप जास्त फेअर स्किनवर जर तुम्ही पाहताल तर पूर्ण लाल होतो आणि लाल झाल्यानंतर जळल्यासारखे वाटते, खाजल्यासारखे वाटते आणि इथे खूप जास्त गरम गरम वाटते. का वाटते तर तुम्ही काही युज न करता डायरेक्टली उन्हामध्ये गेलात तर ती हार्म करणारच आहे ना. ऊन आहे तर ते हार्म होणारच आहे, कारण आपली स्किन मोस्ट सेन्सिटिव्ह असते. मग त्या सेन्सिटिव्ह स्किन मध्ये आपल्याला काहीतरी सन रेज मध्ये आपल्याला स्किनसाठी प्रोटेक्शन तयार करणं म्हणजेच आपल्याला सनस्क्रीन लोशन आहे. ते खूप कंपल्सरी आहे. आजकाल स्किन म्हणजे एज मॅटर नाही करत. माझ्या मते मला असं वाटतं की वर्षाच्या 10 वर्षानंतर प्रत्येकाने सनस्क्रीन लोशन किंवा मॉइश्चरायझर तरी अप्लिकेट करायला पाहिजे स्किनला. त्यानंतर आपण जर नेहमी पार्लरमध्ये गेलो तर याचे बेनिफिट काय आहेत किंवा स्किन खराब होण्याची काय शक्यता आहे? हा, खूप चांगला प्रकार आहे प्रश्नाचा, की जेणेकरून आपण नेहमी पार्लरमध्ये जातोय, आपली स्किन खराब होईल का नाही होईल ते महत्वाचं ठरतं. ज्यावेळेस आपण कुठल्या पार्लरला जातोय आणि ते किती पद्धतीमध्ये एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे त्या पार्लर ब्युटिशियनकडे, तो आर्टिस्ट किती पद्धतीमध्ये एक्सपिरियन्स आहे, प्रोफेशनल आहे का, हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे जाणार तर तुम्हाला चांगला ट्रीटमेंट येणार आहे आणि रिझल्ट पण खूप छान होतात आणि हेल्दी लवकर होतात. त्याच पद्धतीमध्ये ब्युटिशियन पण चांगलेच निवडा जेणेकरून तुम्हाला चांगला स्किन गाईड होईल. स्किन खूप महत्वाची आहे की स्किन हेल्दी राहणं. चुकीच्या लोकांकडे जाऊन चुकीची स्किन ट्रीटमेंट घेऊन तुम्ही लवकरच तुमच्या स्किनवर एक स्किनचा प्रकार करून घेऊ नका की जेणेकरून काही स्किन डिसीज होतील. हे थोडंसं लक्षपूर्वकच पहा. तरी पण साधारणतः पार्लरमध्ये किती दिवसांनी गेलं पाहिजे? मिनिमम 15 दिवसाचा गॅप राहायला पाहिजे. जर विदिन 30 जर तुम्हाला काही पार्लरची ट्रीटमेंट घ्यायची असेल 30 इयर्सच्या नंतर तर मिनिमम तुम्हाला 15 दिवसाचा गॅप असेल आणि ते पण तुम्ही ऑफिशियल असताल तर सफिशियंट 15चा आहे. हाऊस वाईफ असताल तर मिनिमम मंथ टू मंथ तरी तुम्ही स्किन ट्रीटमेंट घ्या. वॅक्सिंगचे किती प्रकार आहेत किंवा बेस्ट मेथड कोणची राहील हेअर रिमूव्हल साठी? सध्या तर पहावी, सध्या ट्रेंडला तर लेझर करते. मला तर खूप छान आणि एकदम छान रिझल्ट वाटते. कशामुळे की वॅक्स हा प्रकार शुगर वॅक्स आहे, लिपो वॅक्स आहे, क्रीम वॅक्स आहे, पावडर वॅक्स आहे. त्यानंतर वॅक्सचे भरपूर प्रकार आहे जेणेकरून मी नाव जर घेतले तर कमीच पडतील. पण सध्या हल्ली रिझल्टेड आणि फुल्ली परमनंटली रिझल्टेड म्हटलं ना लेझर ट्रीटमेंट आहे. जेणेकरून रेझरमध्ये आपण जर सेशन्स घेतो 3 ते 4 सेशन घेत आहे तर 70 to 80% आपल्याला परमनंट ग्रोथ रिमूव्ह होते आणि विदाऊट साईड इफेक्ट. तर आपण वॅक्सिंग जेव्हा करतो तर हल्ली कसं कधी कधी काय होतं माहिती का, स्किन खूप पातळ असते त्यावेळेस इचिंग होतं, रेडनेस येतो, त्रास होतो आणि वॅक्स केल्यानंतर कोणाकोणाला सूट होते, कोणाला होत नाही. त्या पद्धतीमध्ये जर पाहायला गेलं तर लेझर खूप छान बेस्ट मेथड लेझरच राहील. लेझर माझ्या मते परमनंट आहे आणि विदाऊट साईड इफेक्टेबल. ठीक आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण
जी वांग आहे चेहऱ्यावरची ते प्रत्येक जण फेस करत आहे, तर यावर काय ट्रीटमेंट राहील? वांगासाठी तर खूप कमी रिझल्ट आहे. जसं की वांग आता आलाय, त्याला आपण कंट्रोलिंग करू शकतो. खूप काही मार्केटमध्ये प्रोडक्ट आणि ब्रँड्स लॉन्च झालेले आहेत. त्या हम्म. पद्धतीमध्ये आपण कंट्रोलिंग करू शकतो. पूर्णपणे हा वांग जाणं म्हणजे क्वचितच आहे. त्याला काळजी पण त्याच पद्धतीमध्ये घ्यावं लागेल. आणि वांग कुठला प्रकार आहे, मेलॅस्मा आहे, प्रेग्नन्सी वांग आहे, ब्लड ब्लड रिफ्लेक्शन मध्ये येतो कधी कधी, कधी कधी सनरेज वाला पिगमेंटेशन म्हणतो आपण त्या पद्धतीमध्ये. एक्झॅक्टली पिगमेंटेशन आहे कुठला, त्यावर डिपेंड आहे की आपण ट्रीटमेंट फायनली 100% रिझल्टेड देऊ शकतो. देऊ जर शकतो. तुमचा वांग उन्हाचा असेल, सनरेज वाला, तर त्याला आपण पूर्णपणे कमी करू शकतो. पेगमेंटेशन वांग असेल म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये आला असेल, त्याला आम्ही मेलास्मा म्हणतो. हम्म. मेलास्मा वांग असेल तर त्याला प्रत्येक जेव्हा नेक्स्ट प्रेग्नन्सी येते, तर 100% तो प्रेग्नन्सी मध्येच ट्रीटमेंट देऊन आम्ही तो क्लिअर करू शकतो. पण अदरवाईज तुमचं जर रक्ताचं वांग असेल, रक्त खराब झाल्यामुळे पण क्लॉट्स होतात. ते क्लॉट्स कधी निघणार आहेत? आपल्याला इनपुट पाहिजे. तर इनपुट आहे तर आउटपुट कुठून निघणार आहे? तर ते निघू नाही शकत. तो काय करतो? पॅच तयार करतो. क्लॉट्स असतात, क्लॉट्स मध्ये तो थट्टा पडतो आणि तो स्प्रेड होतो. मग त्यामध्ये आम्हाला त्याचा रिझल्ट थोडंसं हार्डच होतं. त्यामुळे पिगमेंटेशनचं नाही होणार, माझ्यामध्ये तर नाही होणार. पण पूर्णपणे वांग जाईल का ट्रीटमेंट घेतल्यानंतर? हा, पूर्णपणे म्हणजे कस्टमर पण तेवढ्याच होम केअरिंग मध्ये क्युरियोसिटी ठेवायला पाहिजे कस्टमरनी पण. आणि तेवढ्याच डिस्टन्स मध्ये तो पार्लरला पण येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे उन्हाळी जेवढा तो वाचवेल स्वतःला, हम्म. तेवढा वांग लवकर कमी होईल. आणि सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल डाएट आणि इनटेक वॉटरवाला, हा हा. हल्ली सगळ्यात महत्वाचा म्हणजे मूळ सूत्र म्हणजे, जसं की अन्न वस्त्र निवारा जसं आपण म्हणतो, त्या पद्धतीमध्ये मी एक ब्युटिशियनच्या नात्याने किंवा कुठल्या ह्याच्याने मी एवढं सांगू शकते सगळ्यांना की प्रत्येकी सगळ्यांना वॉटर इनटेक, फूड इनटेक आणि तुमची लाईफस्टाईल ह्या जर तुम्ही मेंटेन केलात तर तुम्हाला खूप कमी पद्धतीमध्ये पार्लरला व्हिजिट करावं लागेल. आता तुम्ही अन्न वस्त्र निवारा म्हणताय, तर शहरामध्ये खूप साऱ्या मुली त्याचं फास्ट डायटिंग करतात, तरी देखील सुंदरतेची स्किन दिसते, तर येस, असं कसं? हेल्दी त्यांचं जे डायटिंग आहे, ज्याने की तुम्ही म्हणतायस की जंक फूड वगैरे जंक फूड खातात, वगैरे खातात. पण नॅचरलिटी त्यांचं म्हणजे तेवढं एक्झर्शन वगैरे असेल, वॉटर इनटेक जर चांगला असेल तर तुम्हाला 101% सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेसिक पॉइंट, तुम्ही जर पाणी जास्त पिताल तर त्यांचं पाण्यामुळे जे तुमचे घाण आहे ती तुमची निघून Remove होते. जाते, सगळ्यात महत्वाचं. आणि जे राहिला बाहेरचं जंक फूड मध्ये ऑइली स्किन, पिंपल्स, पिंपल्स का येतात या मागचं कारण सांगायचं म्हणजे पिंपल्स, तुमच्या पोटामध्ये घाण, रक्त खराब असणे, तुमच्या खाण्यामध्ये दूषित खाणं असणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तुम्हाला पिंपल्स येतात. पण त्यावेळेस जर तुमचं जर पाणी जास्त इनटेक छान असेल तर स्वच्छता तो करेल. जेव्हा पोट स्वच्छ असेल त्यावेळेस पिंपल्स पण क्लिअर होतील आणि पिंपल्स येणार पण नाहीत. म्हणजे स्किनच्या ब्युटीसाठी इम्पॉर्टंट रोल हा पाण्याचाच आहे. एक्झॅक्टली, जेणेकरून पाणी आणि इनटेक तुम्ही फ्रेश घ्या आणि थोडं एक्सरसाइज घ्या, तुम्हाला स्किन डिसीज कुठलाच होणार नाही. जेणेकरून मेडिसिन अवॉइड करा आणि हेल्दी लाईफ आणि फ्रेश आणि हॅपी लाईफ जगा. भरपूर प्रमाणात तुम्हाला काही गोष्टी तुमच्या स्किनवर दिसणार नाहीत, प्रॉब्लेमॅटिक स्किन नाही दिसणार. ठीक आहे. स्किन रिलेटेडच काही जण आता गरम पाणी वापरतात, काही कोमट, काही जण थंड पाणी वापरतात, तर यामुळे पण स्किनवर फरक पडतो का? 100% स्किन हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे. फेस असो, अंडर आर्म्स असो, आपली बॉडी असो, जेव्हा आपण अति प्रमाणात जर गरम पाणी घेतलं, नक्कीच आंघोळीच्या वेळेस खूप छान वाटेल. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आपण आंघोळ करतोय, आता आपल्याला रिलॅक्स वाटते. पण आपल्या शरीरातलं जे पोषक असतं, जसं की रक्त म्हणजे एकंदरीत ऑइलवाला फॅक्टर, जसं की नरिशमेंट, एका लहान बाळाची स्किन पहा आणि आपली स्किन पहा, भरपूर प्रमाणात फरक दिसतो. का दिसतो? त्याला आपण आंघोळ घालतो पण त्याला एक जे दूध असतं, त्याला नरिशमेंट असतं, त्याच्यामध्ये खूप असतं. आपली जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करून करून आपल्या स्वतः आपण आपल्या बॉडीतला नरिशमेंट कमी करतोय. आणि ज्यावेळेस गरम पाण्याने नरिशमेंट कमी झालं त्यावेळेस स्किनवर ड्रायनेस, स्किन एकदम डली, क्रॅकी अशा पद्धतीमध्ये दिसते. त्यामुळे गरम पाण्याचा सगळ्यात जास्तीत जास्त वापर करू नये. आपल्याला नॉर्मल वॉटर, वॉर्म वॉटरनी आंघोळ करायला पाहिजे आणि स्पेशली केसांना तर अजिबात नको.
केस खूप लवकर वृक्ष होतात आणि हिवाळ्यामध्ये केस गळण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रायनेस. गरम पाण्यामुळे ड्रायनेस जास्त वाढतं आणि ड्रायनेस जेव्हा वाढतं त्यावेळेस स्किन आपली पूर्णपणे क्रॅकी होते, डॅन्ड्रफ पूर्णपणे असं स्प्रेड होतो आणि डॅन्ड्रफमुळे आपले केस हेअरफॉल पण होतो आणि नरिशमेंट ज्यावेळेस कमी आहे तिथे नक्कीच हेअरफॉल होईल. त्यानंतर मेकअप मध्ये कोणती कोणती स्टाईल आहेत आपल्या, जसे की महाराष्ट्रीयन, कर्नाटक, साऊथ लुक आहे. South look. आपल्याकडे पूर्ण प्रकारचा मेकअप करून देतो आपण. साऊथ मेकअप आहे, त्यानंतर महाराष्ट्रीयन आहे, घागरावाला आहे, घागरा लुक आहे, वेस्टर्न आहे, पार्टी वेअर आहे, एंगेजमेंट लुक आहे, ऑल ओव्हर बर्थडे पार्टी, यानी की ऑल मेकअप्स आहेत. एअर ब्रश मेकअप आहे, वॉटरप्रूफ मेकअप आहे, ड्रॅगप्रूफ मेकअप आहे आणि एचडी वाला पण फॉन्ट सध्या चाललाय, तो पण चालू आहे. तर हे ब्रायडल मेकअप हे काय असतं प्रकार? ब्रायडल मेकअप म्हणजे नवरीचा मेकअप. नवरीचा मेकअप, त्यामध्ये काय काय असतं तुमच्याकडे? नवरीच्या मेकअपमध्ये आम्ही जेव्हा पॅकेज घेतो त्यावेळेस आम्ही एक इन्क्लुडिंग नवरीच्या एक्सपेक्टेशन नुसार एक पॅकेजमध्ये तिचा लुक डिसाईड करतो. लुक डिसाईड झाल्यानंतर मग तिला त्या पद्धतीमध्ये ज्वेलरी, हेअरस्टाईल, ड्रेसिंग आणि मेकअप ह्या सगळ्या गोष्टी तिला तिच्या लुक अकॉर्डिंग आम्ही करून देतो. जसं की 3D आहे, HD आहे, वॉटरप्रूफ आहे, एअर ब्रश आहे. तिला ज्या पद्धतीमध्ये पाहिजे, तिची रिक्वायरमेंट जशी आहे त्या पद्धतीमध्ये पॅकेजेस आमच्याकडे 4,000 पासून ते 15,000 पर्यंत एका ब्राईडचे पॅकेज आहे. हायेस्ट One पॅकेज कितीच घेतला आहे मग तुम्ही? मी आणि कुठले? हायेस्ट पॅकेज माझ्या माळाकोळीत जर पाहायला गेलं तर आता 50,000चा घेतलाय अरे हल्ली. नाही, नक्कीच 50,000चा आहे पॅकेज. जसं की तिचं 4 लुक आहेत. वौशाचा मेकअप आहे, हल्दीचा आहे, एंगेजमेंट मेकअप आहे, प्लस नऊवारी लुक आहे, साऊथ लुक आहे तिचा लग्नाचा, वरमाई जसं म्हणतो वरमाला आणि सप्तपदीवाला. हा पूर्ण पॅकेज त्याच्यामध्ये आहे. प्लस कोरियन फेशियल पण त्याच्यामध्ये ऍडेड आहे आणि ब्राईडला मेनिकेअर पेडिकेअर आहे. त्या पद्धतीमध्ये हायेस्ट माझा 50चा झालाय आत्ताचा करंटली. आधीच तर सांगायची गरज नाही वाटत मला. कॉंग्रॅच्युलेशन. असंच तुमचा हा जो तुमची हे पॅशन आहे, बिझनेस आहे, समोर जावा. थँक्यू. त्यानंतर आता रोजच्या रोज क्लायंट येतात, तर क्लायंट कशा कशा प्रकारचे येतात तुमच्याकडे? म्हणजे कोणी थ्रेडिंग साठी असं? कधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या माझ्या माळाकोळीमध्ये पार्लरला येणाऱ्या सगळ्यात जास्त वांगासाठी. ताई मला खूप जास्त वांग आहे, पिंपल्स आहे. मग रेग्युलर माझे कस्टमर जे चालणार आहेत वॅक्स, थ्रेडिंग, कटिंग, फेशियल्स, वॅक्सिंग, त्यामध्ये मग सध्या माझ्याकडे सगळ्यात कमी चालणारा बॉडी मसाज, बॉडी थेरपी, बॉडी पॉलिशिंग हा ब्राईडमध्ये पण नाहीये. हा अपग्रेडिंग खूप कमी वेळेमध्ये मी आणखी याच्यामध्ये रुटीन मध्ये घेणार आहे. कारण एवढा अवेअरनेस मला स्वतः कस्टमर पर्यंत पोहोचवायचा आहे की हे खूप गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये तुमची बॉडी हेल्दी राहणे, बॉडीमध्ये नरिशमेंट राहणे हे खूप गरजेचं आहे. ह्या पद्धतीमध्ये त्यांना मेसेज देऊ तो पण मी रुटीन थेरपी स्टार्ट करेल. ठीक आहे. तर ह्या पार्लरला म्हणजे किती दिवस झाले आहेत, म्हणजे किती वर्ष, सॉरी, ह्या पार्लरला किती वर्ष झालेले आहेत? माझ्या पार्लरला आता इथे जर मी स्टार्टअप केलेलं 2018 मध्ये, तर मिनिमम माझं त्या पद्धतीमध्ये गेला तर 2018 12-13 वर्ष झाले. 12-13 वर्ष झाले. माझी जर्नी स्टार्ट होऊन 18 वर्ष झाले. म्हणजे हे तुम्ही पॅशन थ्रू हे चालू केलं येस होतं. येस. तर हे किती एन्जॉय केलं तुम्ही आतापर्यंतची, हे जे 12 वर्षाची जर्नी आहे तुमची, हे किती एन्जॉय केली? खूप 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 छान मला एक्सपिरियन्स आलेले आहेत आणि प्रत्येक एक्सपिरियन्स माझा खूप छान मला इन्स्पिरेशन देऊन गेलेला आहे. त्याच्यामधून मी चांगली पण गोष्ट शिकली, वाईट पण शिकली आणि स्वतःला पण काही गोष्टींसाठी बदललं, कडक बनले. म्हणजे भरपूर काही खूप छान एन्जॉय केली जर्नी आणि खूप जणांनी मला कोऑपरेट केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थँक्यू सगळ्या लोकांना सांगते की आज तुम्ही मला एवढी रिस्पेक्ट दिली आणि जेणेकरून मला या स्टेजला पोहोचवलं की आज एक परफेक्ट प्रोफेशनल ब्युटिशियन म्हणून तुम्ही मला पाहताय. त्यासाठी मला खूप छान धन्यवाद म्हणण्याचा अर्थ सांगायचंय. कारण की हे सगळ्यांच्या डोळ्यातनं आपल्या स्वतःसाठी छाप निर्माण करणं, ते पण आवडीच्या प्रोफेशन मध्ये, तर हे माझ्यासाठी खूप छान कौतुकास्पद वाटते मला स्वतःसाठी. ठीक. आता एखादी मुलगी किंवा मुलगा एकीकडे पॅशन आहे आणि एकीकडे बिझनेस किंवा जॉब आहे, तर तुम्हाला काय वाटतं, काय निवडलं पाहिजे, पॅशन, बिझनेस का तुमचा जॉब? सगळ्यात महत्वाचा आजच्या जनरेशन मध्ये जर पाहायला गेला तर जॉब हा खूप स्ट्रगलिंग मध्ये आहे. जॉब लागणं हा खूप कठीण झालाय. म्हणून आज सध्या हल्ली करंट जर पाहिलात तर कॉम्पिटिशन तुमचा बिझनेस साठीच आहे. कारण सध्या युवा पिढी जी आहे
खूप त्यांनी प्रयत्न केलेत, पण गव्हर्नमेंट सर्वंट जॉबसाठी खूप कमी चान्सेस आहेत. तर सध्या करंटमध्ये कॉम्पिटिशन जॉबचं आहे. तर पॅशन म्हणून जर निवडायचं असेल, तर नोकरीपेक्षा कधीही बिझनेस नकोय. जॉबच बरा नाहीये. बिझनेसच हवाय. कारण नाही बिझनेस एक पूर्ण स्वप्न निर्माण करून देतो. हम्म, आपली जी आहे मोटिव्ह लाईफ निर्माण करून देतो, नाव कमवून देतो. जेवढी जॉबमध्ये तेवढा तुम्हाला जे इन्कम सोर्स नाहीये, तो तुम्ही इन्कम सोर्स जॉबमध्ये ठराविक आहे. आणि जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये येतात त्यावेळेस ठराविक इन्कम नसते. त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या ओन बिझनेस वुमॅन असतो. हम्म. त्यावेळेस तुम्ही कोणाच्या हाताखाली नसतो आणि स्वतंत्र लाईफ जगू शकतो. प्लस तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा साकार करू शकतो ते बिझनेसनी. मला तर एवढं वाटतंय, कारण मी माझ्या सगळ्या इच्छा माझ्या बिझनेसनी साकार केल्यात. कारण तुम्ही तर हे कुण्या एज मध्ये स्टार्ट केलं होतं? काय एज होती तुमची जेव्हा तुम्ही हे पार्लर चालू केलं? माझी जर एज पाहायला गेली तर मी 16-17 इयर्सची होते. 12th झालेलं होतं. करंटली 12th एक्झाम दिलतं आणि मला लाज नाही वाटत. माझा त्यावेळेस एक सप्लिमेंटरी आणि की एक एटीकेटी राहिलेला आणि माझ्या घरी असा विषय होता की बाबा मी राजपूत समाजाचे आहोत, तर मुलगीचं लग्न करायला पाहिजे. मुलगीचं एज्युकेशन मध्ये बॅकअप राहिलाय, तर करून घेऊ लग्न. तर मग त्याच वेळेमध्ये माझी मम्मी ती खूप माझ्यासाठी इन्स्पिरेशन ठरली, की सगळ्यात महत्वाचं इन्स्पिरेशन म्हणजे म्हणजे कसं काय? त्यांच्या थ्रू मला इन्स्पिरेशन अशी भेटली, की माझ्या मम्मीचं जर्नी स्टार्ट झालं होतं. त्यांना एक गरज होती म्हणजे घरच्या फॅमिलीसाठी स्टँडिंग ओवेशन घेण्यासाठी त्यांनी पार्लर हा फॅशन चूज केला. त्यानंतर त्यांनी दिल्लीला बाबा नेहरूकडे मेकअप बॉलिवूड आर्टिस्ट आहेत बिपाशा आणि ऐश्वर्याचा, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी मेकअप क्लास केला. 1 Wow. वर्षाचा मेकअप क्लास होता, डिप्लोमा कोर्स होता त्यांचा. हम्म. तिथूनच माझ्या आईची छाप निर्माण झाली, की मेकअप आर्टिस्ट, बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट प्रभा ठाकूर अशा पद्धतीमध्ये माझ्या आईचं नाव झालं. पण मला कधी असं वाटलं नाही की त्या फील्डमध्ये आपल्याला जायला हवंय. पण ते म्हणतात ना, एज्युकेशन मध्ये एटीकेटी त्या गोष्टीमुळे मला मला बिझनेस हा चूज करावा लागला आणि आज ती बिझनेस माझी फॅशन बनली. पण त्या वेळेमध्ये माझ्या आईची गरज होती की आपल्याला फायनान्शियली सपोर्ट पाहिजे. तर मम्मीनी तो फायनान्शियली सपोर्ट पॅटर्न मध्ये फॅमिलीला सपोर्ट दिलेला. बट मला असं कधी नाही वाटलं की माझा सपोर्ट फॅमिलीला पाहिजे. आपण एक निडेड बिझनेस वुमॅन म्हणून आपण स्टँड होऊ अशी काही गरज पडली नाही. त्यामुळे फॅशनमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मान सन्मान जे काही आहे, माझी आज आई आहे आणि आई सध्या नाहीये माझ्यासोबत, पण ती प्रत्यक्ष माझ्यासोबतच असेल. माझ्या आईला एक्सपायर्ड होऊन 6 वर्ष झाले. कोरोनामध्ये डेथ झाली त्यांची. त्यामुळे आज पण मी माझ्या कुठल्याही गोष्टीला जर मी घाबरले, भिले, तरी मी माझ्या आईला आठवण करते. कारण एखाद्या वेळेस जरी मी माझ्या डोळ्यांना बंद केलं आणि आईला आठवण केलं ना, त्याच वेळेस मला हिंमत भेटते आणि मी ती गोष्ट साकार करून दाखवते. ह्या आपल्या सेंटरमध्ये मुली पण ट्रेनिंग घेतात है ना? तर ट्रेनिंगचा डेमो काय आहे तुमच्याकडे? म्हणजे किती महिने किंवा किती फी या रिलेटेड? अच्छा, माझ्याकडे जेव्हा मला असं नाही वाटलं की मी आधी लग्नाच्या आधी मी 5,000-5,500 विद्यार्थ्यांना मी ट्रेनिंग दिलेली आहे. आयट्या कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये मला ॲज अ लेक्चरर म्हणून त्यांनी रेफरन्स करायचे. गव्हर्नमेंट क्लासेस माझ्याकडे चालत होते. त्यावेळेमध्ये मी त्या ठिकाणी 5,500 विद्यार्थ्यांना तिथे कार्यरत करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आज स्वयंरोजगार म्हणून त्यांना हा प्रोफेशन त्यांना मी हे करून दिलेलं, ट्रेन करून दिलं. तर मला त्या गोष्टीची नीड इथे नाही वाटली, पण मला स्वतःहून समोरून रिक्वायरमेंट स्टार्ट झाल्या होत्या माझ्या गावात सासरी. तर मी ह्याच पॅटर्नमध्ये मी शेड्यूल ठरवला, की जसं की कुठली विद्यार्थी आली आणि तिला पार्लर क्लास करायचा आहे, तर 3 महिन्याचा मी कालावधी ठेवलेला आहे. जेणेकरून 1.5 महिना थेरी, 1.5 महिना प्रॅक्टिकल आणि प्लस 1 महिना बोनस, 4 महिन्याचा क्लास असेल. मिनिमम स्टार्टेड फीस असेल की 45,000, त्यामध्ये प्रोफेशनल क्लास असेल. प्लस तुम्हाला 4 तास क्लासेस टायमिंग असेल. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल, थेरी दोन्ही पण इन्क्लुडेड आहे आणि पूर्णपणे डीपली नॉलेज असेल. जेणेकरून ती विद्यार्थी पुढे जाऊन सक्सेसफुलीच कार्यरत व्हायला पाहिजे. आतापर्यंत ज्या म्हणजे किती मुली सक्सेसफुल झाल्या आहेत तुमच्या ट्रेनिंग? बऱ्याचशा म्हणजे हजारो विद्यार्थी माझे झालेले आहेत आणि त्यांनी पार्लर ओपन केलेलं आहे. हल्ली माझ्याकडे आता जे माझ्या बॅचमधल्या आहेत 7 ते 8 मुली विद्यार्थी इथले आहेत, की त्यांनी पुण्याला, एकाने औरंगाबादला, एकाने नांदेडला, प्लस काही माळाकुळीलाच माझ्या स्टुडंट्स आहेत. त्यांनी पार्लर ओपनिंग केली आणि छान पद्धतीमध्ये त्यांनी पार्लर चालवतायत
आणि त्यांचा स्वयंरोजगार जे म्हणतो आपण, ज्याने इन्कम सोर्स खूप छान पद्धतीमध्ये आहे. आणि ज्या पद्धतीमध्ये मी त्यांना ट्रेन केलंय त्याच पद्धतीमध्ये त्यांनी परफेक्टली त्या सगळ्या गोष्टी ऑपरेट करतात. 45 फी आहे राईट. एक्झॅक्टली. प्रोफेशनल मध्ये म्हणजे पूर्णच ट्रेनिंग राहील का त्याला? प्रोफेशनलमध्ये त्यांना ट्रेनिंग, थ्रेडिंग कसा करावा, थ्रेडिंग का करावे, थ्रेडिंग कुठल्या आकाराला कुठल्या पद्धतीमध्ये फेस अकॉर्डिंग कसा शेप डिसाईड करायला पाहिजे, ह्यापासून ब्रायडल मेकअप कुठल्या स्किनला कुठले प्रोडक्ट घ्यायचे, ऑइली स्किनवर कुठले घ्यायचे, ड्राय स्किनवर कुठले घ्यायचे, किंवा मॅच्युअर्ड स्किनवर कुठले घ्यायचे, फोर्सेसवाल्या स्किनवर कुठले घ्यायचे, ह्यापर्यंत एंड ऑफ द जर्नी सगळ्या गोष्टी त्यांना स्टार्ट टू एंड ऑफ जर्नी पर्यंत मी इथे इन्क्लूड करून शिकून देते. हा, प्रॅक्टिस त्यांच्यावर डिपेंड आहे. जसं म्हणतो आपण स्कूलला गेले, विद्यार्थी स्कूलला चाललाय, पण होमवर्क कंपल्सरी गरजेचं आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढ्यात छान तुम्ही खूप लवकर यशस्वी होताल. कारण शिकण्यासाठी वय आणि मर्यादित काळ नसतो. शिकणं आयुष्यभर, मी काही गोष्टी आत्ता पण शिकते. त्यामुळे मी असं म्हणते की हा माणूस परफेक्ट, ती व्यक्ती परफेक्ट किंवा मी परफेक्ट, मी आजपर्यंत मी स्वतःला पण म्हणलेलं नाहीये आणि मानलं पण नाही पाहिजे. कारण प्रत्येक एक दिवशी नवीन काहीतरी अनुभव घेतो आणि नवीन काहीतरी प्रत्येक एक व्यक्ती शिकतो. त्यामुळे प्रत्येक वेळा आपण असंच म्हणायचं की आज पण मी शिकते आणि शिकायलाच पाहिजे. कारण हल्ली रिसायकल ट्रेंड चाललाय, प्रत्येक दिवशी नवीन नवीन कंपनी लॉन्च होत आहेत, नवीन ट्रेंड यायलाय, नवीन फॅशन यायलाय. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही बिझनेस वुमन आहात. आज मार्केटला तुमचं एक स्टँड ओवेशन आहे, कस्टमर तुमच्याकडे येतोय. हल्ली हा ट्रेंड चाललाय, हा करून देतो का, हा प्रश्न कस्टमरला पडतो. आणि त्या वेळेमध्ये जर आपण स्वतःला अपग्रेड नाही करणार तर मग तो नाही अर्थाचा. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी आपण शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पार्लर मध्ये एखादी क्षण, जसे की तुम्हाला हिरकणी अवॉर्ड 2025 ला भेटलाय, काय आनंद काय होता त्यावेळेस तुमचा? मला माझ्या लग्नाच्या आधी मला हिरकणी अवॉर्डची खूप इच्छा होती. माझ्या आई वडिलांच्या समोर मला हिरकणी अवॉर्ड नॉमिनेशन यायला पाहिजे लिस्टमध्ये नाव, असं माझी इच्छा होती. बट ती इच्छा नाही झालेली. आणि रिसेंटली 2000 जसे की 25 मध्ये 2025ला मी सांगू शकते हिरकणी अवॉर्ड भार्गवी चिरमुले मॅडम आहेत, मराठी अभिनेत्री, त्यांच्या हाताने मला ज्यावेळेस सन्मानित करायसाठी मला एक कॉल आलेला की तुम्हाला हिरकणी अवॉर्ड नॉमिनेट केलेला आहे आणि तुम्ही पुण्याला यायचंय मॅडम, तुम्ही फ्री आहात ना. कुठला अवॉर्ड, कुठला अवॉर्ड, म्हणजे मला विश्वासच होत नव्हता की ह्यांनी हिरकणी अवॉर्ड बोललेलं. त्यावेळेमध्ये मला इतकं म्हणजे स्वतःला ग्रेटफुल असं वाटलं की खरंच आज आपण जिंकलोय. आणि हिरकणी हा वर्ड जे आहे ना, ती परफेक्ट महिला आणि संघर्षी महिला हा अवॉर्ड आहे. तर मला असं वाटलं की मी खरंच संघर्ष केलाय आणि तो मला अवॉर्ड भेटलाय. तसं पाहायला गेला तर भरपूर मराठी अभिनेत्रीच्या हाताने मला अवॉर्ड भेटलेले आहेत, सर्टिफिकेट, ट्रॉफी. आणि सर्टिफिकेशनसाठी पण मी लास्ट अटेम्प्ट अंश जेठवाणी सर आहेत बॉम्बेचे, त्यांच्याकडे कॉस्मेटॉलॉजी कोर्स केलेला आहे. त्यांनी खूप सुंदर पद्धतीमध्ये मला स्किन अनालिसिस पूर्ण जे काही आहे डिप्लोमा ते माझा त्यांनी खूप पद्धतीमध्ये ट्रेन करून मला स्टँड केले. आज जे काही मी ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स घेते त्याचा हा पार्ट मी त्यांना थँक्सफुल म्हणते की त्यांनी मला खूप छान पद्धतीमध्ये ट्रेन केलंय. त्याचे नाव काय म्हणजे, कोणचे जेठवाणी? डॉक्टर अंश जेठवाणी, डॉक्टर जे आहेत, कॉस्मेटॉलॉजी डॉक्टर आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीमध्ये मला ट्रेन केलंय. आणि माझ्यानंतर भरपूर मुली माझ्याकडून ट्रेन झाल्यात. फोनवर पण नेहमी कुठले पण भरपूर ब्युटिशियन्सचे मला फोन येतात की मॅडम कसं करू, मला असं असं झालंय. मी सगळ्यांना सजेशन देते आणि देईल पण. नवीन पण इथून पुढे काही फोन कॉल चालते येतील. कोणाला जर कुठे जरी प्रॉब्लेम आला तरी मी सगळ्यांना म्हणजे कुठल्या स्किन प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक वेळा मी सजेशन देईल. शेवटचा प्रश्न आहे माझा हा. तर बॉईजच्या स्किन केअर रुटीन थोडक्यात काय सांगताल बॉईजसाठी? बॉईजच्या स्किन केअर म्हणजे स्किन केअर रुटीन जेणेकरून थोडीफार काळजी घेतली पाहिजे, सेल्फ केअर घेतली पाहिजे. जेंट्ससाठी ओके. तुम्ही जेंट्ससाठी सगळ्यात आधी आहे परफेक्ट फेस वॉश चूज करणं खूप गरजेचं आहे. आणि हल्ली बाहेर घरातून पडण्याच्या आधी सनस्क्रीन लोशन, जे की आपल्याला स्किन प्रोटेक्टेड आहे, ते खूप गरजेचं आहे. आणि वीकली 1 टाइम जरी नाही म्हटलो तर मंथली 2 टाइम आपण मिनिमम पर्सनल केअर करू शकतो, पर्सनल क्लिनिंग करू शकतो. पॅक्स आहेत, जेल आहे, या पद्धतीमध्ये तुमच्या स्किनला मेंटेन करू शकतो. आणि डाएट चार्ज पण घेऊ शकतो.
मला असं नाही वाटत की डाएट चार्टची गरज पडेल मुलांना. ते खूप मुलींपेक्षा कॉन्शियस झालेत आजकाल हल्ली मुलं. कारण त्यांना मी सुंदर दिसायला पाहिजे हा ट्रेंड खूप चाललाय. त्यामुळे मुलींपेक्षा मला असं वाटतं की आता सध्याला जेंट्स खूप कॉन्शियस आहेत आपल्या ब्युटी बद्दल. आणि सिटी लेवलवर जर पाहिलात तर लेडीज पेक्षाही जास्त जेंट्स आहेत. जेंट्स, खरी गोष्ट आहे. तरी पण एक नॉर्मली रुटीन, जेणेकरून दिवसामधून किती वेळा चेहरा धुवला पाहिजे किंवा किती मिनिमम वेळा फेस वॉश उन्हाळ्याची किंवा साबण. स्किन जर खूप जास्त ऑइली असेल तुमची आणि खूप जास्त घाम येत असेल, तर खूप जास्त घाम म्हणण्यापेक्षा जर एकंदरीत अर्धा तासाआधी चेहरा धुतलाय आणि अर्ध्या तासामध्ये खूप घाम येतोय असं जाणवतंय आपल्याला आणि चिकचिक वाटते, त्या स्किनच्या लोकांनी, ज्याने की खूप जास्त ऑइली स्किनवाल्यांनी कमीत कमी 4 ते 5 वेळा उन्हाळ्याचं फेस वॉश केला पाहिजे. आणि मला असं Waterproof. वाटतं की साबण वापरायलाच नकोय, कारण साबणमुळे आपल्या स्किनवर एक व्हाईट लेअर तयार होते आणि ती कुठेतरी ड्राय करून देते आणि तो एक कोटेड लेअर तयार करून देतो. साबणीमुळे काही वेळानंतर चेहरा काळा पडतो. तोच फेस वॉशमुळे आपल्या स्किनवर लेअर तयार होत नाही, फॉर्म लिक्विड असतो आणि कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला एक क्वांटिटी पण डिसाइडेड होते की एवढी क्वांटिटी आपल्या स्किनवर आता यूज करायची आहे. साबणीची क्वांटिटी आपण नाही डिसाईड करू शकत. त्यावेळेस एक ड्रॉप फेस वॉशचा यूज करू शकतो. जसे की त्या पद्धतीमध्ये आपण फेस वॉश केला तर मिनिमम 3 ते 4 वेळा आपण हा फेस वॉश ऑइली स्किनवर घेऊ शकतो. आणि ड्राय स्किन असेल तर मिनिमम 2 वेळा, सकाळी आणि दुपारी. हे बेटर आहे. डिपेंड ऑन युअर स्किन टेक्स्चर. माळाकुळी येथे वैशाली मेकअप अकॅडमी हे माळाकुळीचे एकदम फेमस पार्लर आहे. तर या ठिकाणी मॅडम तुम्ही एकदम अनमोल अशी माहिती पार्लर बद्दल दिलेली आहे, जे ग्रामीण भागामध्ये अजून मुली थोडा सतर्क होतील, कारण की स्किन हेल्दी राहणं आजच्या पिढीला खूप गरजेचं आहे. त्यासोबतच मुलांनी पण थोडंफार स्किन केअर दिलं पाहिजे, याबद्दल पण तुम्ही बोललात, त्याबद्दल पण तुमचे धन्यवाद. हे जे तुमचा फॅशन आहे हे असा समोर जावा, हेच मी शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि थँक्यू सो मच मॅडम फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. मला पण थँक्यू आणि सगळ्यांना थँक्यू की ज्यांनी माझा व्हिडिओ एवढा लक्षपूर्वक ऐकला. आणि नक्कीच तुम्ही परिहार ब्युटी पार्लर, वैशाली मेकओव्हर इंटरनॅशनल प्रोफेशनल आर्टिस्ट, तर त्यांना व्हिजिट करा, यानी की माझ्याच पार्लरला. माळाकोळी. संपर्क मोबाईल नंबर सांगते 9518562921. मेन्शन होईल व्हिडिओ खाली. ज्यांना काही स्किन रेकॉर्डिंग प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला ट्रीटमेंट्स घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच. आणि लास्ट मित्रांनो, हा जर एपिसोड आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.